लोक येतात सर, त्यांच्या ऑब्जेक्शन आपल्या पास टोटल डॉग्स 6 डॉग्स क्राईमचे 3 आहेत, 7 बीडीडीचे 2 आहे ना, सॉनपत्र 5 आहे आणि त्यामध्ये 3 क्राईमचे आहेत, एक एमबीबीएसचे. स्कॅनर करा हे काय विषय तर हे आता साहित्य या सफाई करायला ड्रॉन पन्नीला टाकून घालून आग लावून गरम केल्या जाते आणि ओढल्या जाते सिगारेट लावून. त्यानंतर पुन्हा सर याचं लिक्विड प्रमाण इंजेक्शनद्वारा हाताला सुद्धा घेतल्या जाते. आणि त्याच्या अगोदर सर हा गर्दा होता. हा गर्दा चांगलं आहे. आता हे पेटवला मागवर बेटा टाकल्यानंतर गरम केल्यानंतर सिगारेटद्वारा ओढून नशा केला. हात मागे की थोडं आहे किंवा नाही फॉरेन्सिकला विचारतो आपला रिपोर्ट जप्त करतो आणि सीट कॅटेगरी त्यांच्या हँडवर आम्हाला सीट कॅटेगरी आम्हाला देतात. आपण काही वर्षापासून बघतोय की जागतिक स्तरावर राष्ट्रीय स्तरावर त्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये देखील मागच्या काही वर्षापासून अंमली पदार्थ सेवन करण्याचं प्रमाण हे नवीन पिढीमध्ये वाढलेलं दिसून येतं. याचं वेळीच याच्यावरती नियोजन आणण्याकरता, याला आळा घालण्याकरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनानं एक मोठी भव्य रॅलीचं आयोजन केलं, ज्या माध्यमातून ह्या रॅलीच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न आहे की अंमली पदार्थामुळे तरुणांच्या जीवनामध्ये किती दाहक परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात या राज्यातल्या अंमली पदार्थाचं संपूर्ण मुळापासून उच्चाटन करण्याचं कार्य आम्ही त्या ठिकाणी हातात